आपलं शरीर खरंच निरोगी आहे का हे ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला आजार लागल्यावर लक्षात येतं. पण खरं आरोग्य म्हणजे आजार नसणं नाही, तर शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींचं संतुलन असणं हे महत्त्वाचं आहे. तर त्यापैकी काही प्रमुख लक्षणं आपलं शरीर दाखवतं ते आता आपण पाहू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे मन शांत आणि आनंदी असणं. निरोगी शरीराचं सर्वात मोठं चिन्ह म्हणजे मनात ताण, चिंता, राग आणि नैराश्य नसणं. तुम्ही सहज हसता, राग पटकन निघून जातो आणि जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असतो. झोप खोल आणि वेळेवर येणं. रोज रात्री 7 ते 8 तासाची शांत झोप लागत असेल आणि उठल्यावर शरीर ताजंतवानं वाटत असेल, तर हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. झोपेत खूप हालचाल होणं, वारंवार जाग येणं हे शरीरात ताण आणि असंतुलन असल्याचं चिन्ह आहे. भूक योग्य वेळी लागणं. वेळेवर भूक लागणं आणि अन्न खाल्ल्यानंतर पोट हलकं, सुखद वाटणं म्हणजे पचन व्यवस्थित आहे. हे आयुर्वेदात अग्नी संतुलित असल्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे शौचक्रिया नियमित आणि सहज असणं. रोज सकाळी सहज, वेदनारहित, पूर्ण शौच होणं हे शरीरातील स्वच्छतेचं लक्षण आहे. बद्धकोष्ठता म्हणजे शरीरात विषद्रव्ये साचून राहतात. त्याचप्रमाणे मूत्र स्वच्छ, फिक्कट पिवळं आणि नियमित असणं. मूत्र जळजळ, दुर्गंध नसलेलं आणि रंग हलका असेल तर मूत्रपिंड चांगलं काम करतं. शरीरात ऊर्जा आणि उत्साह असणं. दिवसभर थकवा न येणं, कामात उत्साह असणं ही खऱ्या निरोगी शरीराची खूण आहे. त्याचप्रमाणे हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास सामान्य असणं. विश्रांतीत असताना हृदयाची गती 60 ते 80 बीट्स प्रति मिनिट असावी. श्वास खोल आणि आरामदायक असावा. श्वास लागणं नसावा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शरीराची लवचिकता. शरीर सहज वागतं, पाठीला, सांध्यांना वेदना होत नाहीत, म्हणजे तुमचे स्नायू आणि सांधे निरोगी आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे नखं गुळगुळीत असणं, गुलाबी आणि तुटत नसलेली असावी. नखांवर रेषा, पांढरे ठिपके, पिवळेपणा नसणं म्हणजे तुमच्या रक्तात पोषण चांगलं आहे हे कळतं. त्याचप्रमाणे जीभ स्वच्छ आणि गुलाबी रंगाची असावी. जिभेवर पांढरी पुटी नसणं हे पचन चांगलं असल्याचं लक्षण आहे. जसं म्हणतात की आयुर्वेदामध्ये जिभेला आरोग्याचा आरसा म्हटलेला आहे. त्याचप्रमाणे त्वचा गुळगुळीत, चमकदार आणि खाज नसलेली. त्याचप्रमाणे त्वचा नैसर्गिक चमकदार असणं, कोरडेपणा, पुरळ, फोड नसणं म्हणजे शरीरातील रस व्यवस्थित फिरतोय हे आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे डोळ्यात चमक असणं. निरोगी व्यक्तीचे डोळे स्वच्छ, पांढऱ्या भागावर पिवळेपणा नसलेले असतात. थकवा दिसत नाही, डोळे लाल नसतात, वजन योग्य प्रमाणात असतं, शरीर जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नसतं. त्याचप्रमाणे तुमचा BMI 8.5 ते 24.9च्या दरम्यान असेल तर शरीर योग्य वजनात आहे. त्याचप्रमाणे रक्तदाब आणि साखर नियंत्रणात असणं. रक्तदाब 120 किंवा 80 mmHg आणि उपाशी साखर 70 ते 100च्या आसपास असावी. त्याचप्रमाणे श्वासात वास नसणं. मुखातून ताजेपणा येणं, दुर्गंधी न येणं म्हणजे पचन आणि तोंडाचे आरोग्य चांगलं आहे. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता चांगली असणं. जसं की एकाग्रता, निर्णय क्षमता आणि आठवण ठेवण्याची ताकद असणं म्हणजे निरोगी मेंदू आहे. त्याचप्रमाणे त्वचेला, केसांना आणि डोळ्यांना नैसर्गिक तेज असणं हे शरीरातील रक्त, रस आणि हार्मोन संतुलनाचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं. वारंवार सर्दी, ताप, ॲलर्जी होत नसेल तर तुमची इम्युनिटी चांगली आहे. त्याचप्रमाणे शरीराचं तापमान संतुलित असणं, हार्मोनल संतुलन आणि प्रजनन आरोग्य उत्तम असल्याचं चिन्ह आहे. त्याचप्रमाणे भूक भागल्यावर समाधान वाटणं म्हणजेच अति खाणं न करता तृप्त वाटणं म्हणजे शरीर पचन नीट करतं. हालचाली सहज आणि वेदना रहित असणं. चालताना, उठताना, वागताना कोणतीही अडचण जर येत नसेल तर तुम्ही निरोगी आहात. त्याचप्रमाणे श्वास खोल आणि दीर्घ घेता येणं. श्वास घेण्यात सहजता म्हणजे फुफ्फुस निरोगी आहे. रोज सकाळी उठल्यावर ताजंतवानं आणि आनंदी वाटणं
हे सर्वात स्पष्ट लक्षण आहे की तुमचं शरीर, मन आणि आत्मा संतुलित आणि निरोगी आहे. तुमचं शरीर हे बहुतेक लक्षणांमध्ये बसत असेल तर समजा तुम्ही खरंच निरोगी आहात. आणि जर काही गोष्टींमध्ये तफावत दिसली तर ती तुमच्यासाठी आरोग्य सुधारण्याची दिशा आहे, आजाराची नाही. तेव्हा आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करून तुम्ही नक्कीच आणखीही निरोगी राहू शकता. जर वरील लक्षणे तुमच्यामध्ये दिसत असेल तर नक्कीच तुम्ही सदृढ आणि निरोगी आहात.